आज ना दुपारच्या जेवणातील भात शिल्लक राहिला होता आणि संध्याकाळी पण स्वयंपाकाचा कंटाळा आला होता, त्यामुळे मग म्हटलं काहीतरी एक नवीन असा पदार्थ बनवूया जेणेकरून पोट पण भरेल आणि पौष्टिक पण असेल. तर अशीच एक पौष्टिक रेसिपी आज मी ट्राय केली आणि खरंच ती खूप छान झाली. त्यामुळे मग म्हटलं हे तुमच्याबरोबर शेअर करावं. तर एकदम टेस्टी अशी ही रेसिपी मी कशी बनवली, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. बऱ्याचदा बघा भात शिल्लक राहिला तर तो शिळा राहिलेला भात खाणार कोण असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. तर आता अजिबात टेन्शन न घेता ही रेसिपी पहा. इथे एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि रवा न भाजता कच्चा रवा घ्यायचा आहे. भात जास्त आहे त्यामुळे मी वाटी भरून रवा घेतलेला आहे. थोडा भात असेल तर अर्धी वाटी रवा घेतला तरीही चालेल. एक शिमला मिरच चिरून घेतली मी, चिरलेले शिमला मिरची यामध्ये घालते. त्यानंतर 2 चिरलेले कांदे यामध्ये घालायचे आहेत. कांद्यामुळे खरंच खूप छान टेस्ट येते, त्यामुळे कांदा हा नक्की घालायचा आहे. तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता. तर इथे पहा हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे. कट केलेली हिरवी मिरची यामध्ये घालायची. त्याला एक आंबूस अशी चव येण्यासाठी मी टोमॅटो जरा जास्तच घेतलेला आहे. तर 2 टोमॅटो चिरून घेतले होते, ते टोमॅटो यामध्ये घालायचे. आणि तुम्हाला जर अजून भाज्या यामध्ये घालायच्या असतील, कोबी किंवा गाजर किसून घालू शकता किंवा बीटसुद्धा घालू शकता यामध्ये. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, दहीसुद्धा यामध्ये घातलं. यामध्ये मी टोमॅटो जास्त घातलेला आहे त्यामुळे दही नाही घातलं तरीही चालेल, पण माझ्याकडे होतं शिल्लक त्यामुळे मी दही यामध्ये घातलेलं आहे. यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि मीठ घालताना एक काळजी घ्यायची, भात शिजवताना भातामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं असतं, त्यामुळे योग्य प्रमाणातच मीठ घाला. तर हे आता अगोदर पाणी न घालता असंच मिक्स करून घ्यायचं आहे. आवश्यकता भासली तरच थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे, कारण हे जरा घट्टसरच मळायचं आहे, जास्त पण पातळ नाही बनवायचं. आजची ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील. तर हे बघा मिश्रण एकदम घट्ट आणि असं सुटसुटीत झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. 2-3 मिनिट रवा चांगला भिजून द्यायचा आहे. तोपर्यंत भात बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीक करताना अगदी थोडंसं आवश्यकता भासली तरच पाणी घाला, जास्त पण पाणी घालू नका. तर असा घट्टसरच जरा भात बारीक करून घ्यायचा आहे. रव्याचं मिश्रण एका ताटामध्ये ओतलेलं आहे आणि भात पण बारीक केलं आहे पहा. तर बारीक केलेला भात यामध्ये काढायचा. आणि हे असंच हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे. कधी एखाद्या वेळेस चुकून आपलं हे मिश्रण पातळ पण होऊ शकतं. जरी असं झालं तरी थोडंसं यामध्ये तुम्ही बेसन पीठ घालू शकता. तर हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत इकडं पॅन पण गरम करायला ठेवला आहे मी. तर याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे. अगदी कमी तेलामध्ये रेसिपी बनवतोय आपण, त्यामुळे जास्त तेलाचा वापर इथे नाही केला मी. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवायचे. अगदी अलगद हातावरती प्रेस करून आपण कटलेट जसे बनवतो तशा पद्धतीने हे बनवायचं आहे. बनवताना जास्त जाड किंवा जास्त पातळ पण बनवू नका, व्यवस्थित भाजले जातील अशा पद्धतीने बनवायचं आहे. एकदम छान असे भाताचे कटलेट मी बनवलेत आणि त्यावरती अगदी थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पलटी केल्यानंतर खालच्या बाजूने चिटकू नयेत यासाठी वरून थोडंसं तेल लावलेलं आहे. एक 5 मिनिट मंद आचेवरती हे झाकून ठेवायचे. नंतर झाकण काढून दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. अगदी कमी तेलामध्ये कटलेट व्यवस्थित असे दोन्ही बाजूने चांगले भाजून घेतलेत. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. हे भाताचे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर किंवा एखाद्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात. आणि शिवाय यामध्ये भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत, त्यामुळे पौष्टिक पण झाले. चला तर मग भेटूया नवीन अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन नवीन बनवून खात राहा. धन्यवाद.